बाबूराव हलवणारा प्रत्येक जण मुठमाऱ्या नसतो, तर त्याचं लग्न झालेलं नाही म्हणून तो हलवत असतो. मुठमाऱ्या. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काही सकाळी उठलो, संडासला गेलो, टराटर हागलो, संडास घाण करून टाकलं, दात वगैरे घासलं, मस्तपणे आंघोळ केली आणि मोबाईल घेतला, रील्स वगैरे बघत होतो आणि एका अशा फीडमध्ये मी येऊन पोहोचलो जिथे एक मला अशी लेडी डॉन, एक अशी मुलगी भेटली जिला आपल्या बुडाखाली, आपल्या ढोंगणाखाली किती अंधार आहे याचा काय फरक पडत नाही, पण दुसऱ्याची कशी वाट लावायची, दुसऱ्याच्या बुडाखालचा अंधार कसा बाहेर काढायचा, दुसरा कसा वाईट वागतोय ते लोकांना कसं सांगायचं हे सांगायला तिला मात्र भारी जमतं आणि भारी वाटतं. तर आज आपण खोलातला विषय घेतलेला ह्या मुलीचा, ह्या लेडी डॉनचा, ह्या लेंडी डॉनचा. तर चला, ही मला वाटतं स्वतःहूनच मला सांगते की बाबा मला रोस्ट करा, मला ट्रोल करा, माझं हे करा, माझं ते करा. मग शेवटी मी आपल्या व्हिडिओमध्ये हिला घेतलीच. तर चला, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, मला तर वाटतंय की ही मुलगी जन्माला येऊनच चुकली आहे. म्हणजे हिचा आई बाप जर त्या रात्री रोमॅन्स करायचा टाकून शांतपणे अंगावरती चादर घेऊन झोपला असता तर असली औलाद, असली पोरगी, असली येड चाळ करणारी येड झवी पोरगी पैदा झाली नसती. तर ताई, तू आता काय म्हणलीस की चारा त्याच घोडीला टाका जिच्यावरती आपल्याला बसायला भेटेल. आता ताई, तुझ्यावरती किती जण बसल्या, तुझी सवारी किती जणांनी केली आहे तगडक तगडक करून, हे तुझं तुलाच माहित. तू काही लोकांना सांगणार नाहीस किंवा सोशल मीडियावरती येऊन सांगणार नाहीस की बाबा एवढी लोक आल्यात आणि माझ्यावरती चढल्यात, माझी सवारी केली आहे, मला चारा टाकलाय. तर तुझं हे वागणं मला काय पटलेलं नाही. तू एकटीच अशी आहेस का तुझ्या इथं आजूबाजूला असलेली लोक सगळे असे आहेत तुझ्यासारखी येड झवी? इथं पोरांना लग्नासाठी पोरगी मिळून झाल्या, लग्न जुळण झाल्यात. ते अरे रशियनला 7-8 हजार रुपये खर्च करण्यापेक्षा पोरं मला तर वाटतंय तुझ्यावरतीच चढतील रे. च्या माईला, या पोरीशनी एवढा ऍटिट्यूड, एवढा इगो कुठून येतोय काय माहित. मुलं आहेत ना, पाखरू बघूनच सांगते किती पाखरू किती जणांनी आकाशात उडवलेलं असतं आणि ही गोष्ट पाखरासाठी नव्हती बरं का. होय ताई, ही गोष्ट तुझ्यासाठीच होती, मला माहिती आहे, मला कळालं, सगळ्या लोकांना कळालं. पण मी काय म्हणतोय, किती जणांनी नेमकं तुला आकाशातून जिमनी उडवलंय का जिमनीवरून आकाशात उडवलंय आता काय माहित, तुझं तुलाच माहित. आणि मुलं पाखरू बघून सांगतात की नाही की किती जणांनी आकाशात उडवलं असणार, म्हणून तू अशी बिन लग्नाची अजूनपर्यंत राहते आहेस बघ. तुला किती जणांनी उडवलं हे पोरं बघूनच लगेच ओळखतात. आजकाल मुलगी बघायला जाणं म्हणजे कलिंगड घ्यायला गेल्यासारखं झालंय. आतून कसं निघल हे घरी आणल्यावरच समजतं आणि ही गोष्ट कलिंगडसाठी नव्हती. समजा, मी काय म्हणतोय, समजा ताई की तुझ्या घरात तुला पाहुणे रावळे पोरगा बघायला आलाय, तर बाबा तो पण बघणार का आत कलिंगड कसला आहे, लाल हाय, काळा हाय, कच्चा हाय, बघणार का तू? आता या ताईचं कसं झालंय माहितीये का, आपण काय करतोय, आपण कुणाला काय बोलतोय, आपण कसलं व्हिडिओ बनवतोय, अश्लील बनवतोय, चांगलं बनवतोय, हिला काही झाट माहित नाही, हिला काही झाट कळत नाही. म्हणजे कसं, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, असं झालं हिचं. रोज वेगळ्या झाडावर बसणारा पक्षी कधीच एका खांद्यात राहू शकत आणि ही गोष्ट पक्षासाठी नव्हती बरं का. आयुष्यात एवढं व्हिडिओ बघितलं, एवढं पोरं बघितली, एवढं पुरी बघितली, एवढं कंटेंट क्रिएटर बघितलं, एवढं इन्फ्लुएन्सर बघितलं, पण हिच्यासारखा चुत्या क्रिएटर मी आजपर्यंत बघितला नव्हता. बरं ताई, इकडे तुला एक वैयक्तिक मध्ये एक गोष्ट विचारतो, कुणाला सांगत नाही मी. तू किती घरटी बदललीस? सांग आता. माणसाची चूक आहे ना त्याच्या बोच्या सारखी असते, स्वतःची नाही दिसत पण दुसऱ्यांची मात्र नक्कीच दिसते. बरं, मी काय म्हणतोय, चूक बोच्यासारखी असू दे नाही तर कशी तरी असू दे, तू लोकांचा बोचा कशाला वापरून बघायला जाते? आज त्या बोच्यानं जर टार करून तो हागला, तुझ्या तोंडावर जर पार करून तो हागला तर काय होईल बघ, तुझ्या आबरू जाईल, तुझं तोंड पिवळं हाडूळ होईल. ये तस्वीरें दिखाकर क्या साबित करना चाहता है तू? अजून तुझं लग्न पण झालेलं नाही तरी बिना लग्नाची हळद तुला लागल. तर मित्रांनो, आपलं व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडीसाठी आणि एंटरटेनमेंटसाठी असते, तर बाकी कोणी पर्सनली घेऊ नका. बाकी काय ना, आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अनेक व्हिडिओ सोबत. धन्यवाद.